आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन ट्रायंगल यातील न्यूमरिकल नंबर 5 पाहणार आहोत. तो न्यूमरिकल काय आहे? फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड 3 मीटर. म्हणजे एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे की त्याच्या साइड 3 मीटर आहेत आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं फाइंड आउट करायला सांगितलंय? अबाउट इट्स एपेक्स पॉइंट अँड बेस लाईन. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. गिवन काय आहे? बेस इज इक्वल्स टू 3 मीटर. या गिवन डाटाच्या आधारे आपण इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करूया. बेस 3 मीटर, ही सुद्धा 3 मीटर असणार आहे. याच्या तिन्ही बाजू किती असणार आहे? 3 मीटर, 3 मीटर, 3 मीटर. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे काढायला सांगितलंय? एपेक्स आणि बेस. इथं आणि इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे फाइंड काय करायचं आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया आय अबाउट एपेक्स अँड मोमेंट ऑफ इनर्शिया आय अबाउट बेस. आपल्याला आय एपेक्स साठी फॉर्म्युला माहित आहे. तो काय असतोय? आय एपेक्स इज इक्वल्स टू बी एच क्यूब डिवायडेड बाय 4. बेस माहित आहे 3, परंतु हाईट माहित आहे का? नाही. म्हणजेच आपल्याला यामध्ये काय करावं लागेल? हाईट फाइंड आउट करावी लागेल. हा आपला एक ट्रायंगल झाला, हा एक ट्रायंगल झाला, हा काय झाला? राईट अँगल. आपण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजेच प्रत्येक अँगल हा किती असणार आहे? 60 डिग्री असणार आहे. मग आपण साइन थिटाच्या फॉर्म्युल्याने आपण काय करूया? हाईट एच फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. ते आपण कसं करतो? साइन थिटा म्हणजे जिथं आता 60 घेणार, साइन 60 इज इक्वल टू साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? ऑपोनंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे राईट अँगलच्या ऑपोजिट जी साइड असते त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. म्हणजेच काय? साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड किती आहे? एच डिवायडेड बाय राईट अँगलच्या ऑपोजिट काय असतं? हायपोटेनस. किती आहे तो? 3 मीटर. म्हणजे आपल्याला एच फाइंड आउट करायचा आहे. एच तिथंच ठेवूया. इकडे डिवाइड 3 आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? मल्टिप्लाय होणार. म्हणजे 3 इंटू साइन 60. व्हॅल्यू फाइंड आउट करूया आपण. 3 इंटू साइन 60 म्हणजे किती आलं? 2.598 युनिट कसे आहेत? मीटरमध्ये आहेत, म्हणून आपण इथं मीटरमध्ये युनिट देणार. अजून एका मेथडने आपण हाईट फाइंड आउट करू शकतो. ती कोणती मेथड? तर पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय असतो? राईट अँगल आपण कसा वापरतो? तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड स्क्वेअर. म्हणजेच काय होणार? सर्वप्रथम आपण ट्रायंगलला नाव देऊया ए बी सी. आता कसं होणार? हायपोटेनस काय होणार? ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथं ऑर लिहूया आपण, ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस. बेस किती आहे? इथे एक नाव द्या, बी सी डी. बी डी स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड काय असणार? ए डी स्क्वेअर. ए डी स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. ए बी किती आहे? 3 मीटर इज इक्वल्स टू बी डी पूर्ण 3 मीटर आहे, म्हणजे याच्या हाफ असणार आहे. हाफ म्हणजेच किती? 1.5 चा स्क्वेअर प्लस ए डी. ए डी म्हणजेच काय? एच. एच स्क्वेअर. याच्या आपण इथंच ठेवूया. इकडे प्लस आहे, 1.5 स्क्वेअर प्लस आहे, प्लस स्क्वेअर राहिला. इकडल्या आल्यानंतर काय होणार? मायनस. म्हणजेच काय होणार? एच स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर मायनस 1.5 स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 3 स्क्वेअर मायनस 1.5 स्क्वेअर 6.75 एच स्क्वेअर. आपल्याला एच स्क्वेअर 6.75 आला, परंतु आपल्याला एच काढायचा. म्हणजेच काय करायचं? अंडर रूट. हे आन्सरमध्ये सेव्ह असते म्हणून मी आन्सर दाबतो. 2.598. 2.598 अंडर रूट घ्यायचं. ह्या एचचा स्क्वेअर आहे, ह्याचा पण काय करायचं आपल्याला? अंडर रूट घेतल्यानंतर काय होणार? एच येणार. व्हॅल्यू दोन्ही सेम आली का? एच इज इक्वल टू 2.598 मीटर. 2.598 मीटर.
दोन्हीपैकी कोणत्याही मेथडने आपण काय करू शकतो, एच फाइंड आउट करू शकतो. आता काय करूया, डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करूया. साठी मोमेंट ऑफ इनर्शिया एपेक्स इज इक्वल टू काय असणार, BH³ डिवायडेड बाय 4. बेस आपलं किती आहे 3 मीटर इंटू एच आपण फाइंड आउट केली, किती आली ती 2.598 क्यूब डिवायडेड बाय 4. म्हणजेच आय एपेक्स इज इक्वल टू किती येणार, पहिल्यांदा काय करू, 2.598 क्यूब इंटू 3 या आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय 4. 13.15 आपलं आन्सर आलं. 151 युनिट काय असणार मीटरमध्ये, म्हणून मीटर रेस टू 4. सेम आन्सर आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून ट्राय करूया. पॅरलल ॲक्सिस ऑर इथे लिहूया, ऑर सेकंड मेथड. पॅरलल ॲक्सिस थेरम कसा असतो, आय एपेक्स इज इक्वल्स टू या ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजेच काय एक्स एक्स ॲक्सिसला पॅरलल काढायचं. इथं सेंट्रॉइड असणार आपला, या सेंट्रॉइडला पॅरलल काढायचा म्हटल्यानंतर काय होणार, आय एक्स एक्स प्लस एरिया इंटू हाईट. हाईट कशी येणार, इथलं डिस्टन्स वाय येणार, वायचा स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स कसा काढतो आपण, BH³ डिवायडेड बाय 36. बेस किती आपला 3 इंटू हाईट किती आहे फाइंड आउट केलेलं आहे 2.598 क्यूब डिवायडेड बाय 36. आन्सर किती येते बघा, 2.598 क्यूब इंटू 3 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे. डायरेक्ट आपण डिवाइड 36 1.461 इंटू पुढे काय आलेलं नाही, म्हणजेच काय डायरेक्ट लिहायचं. सगळे युनिट मीटरमध्ये असल्यामुळे मीटर रेस टू 4. नेक्स्ट काय लागणार आपल्याला, एरिया. एरिया कसा काढतो ट्रायंगलचा, 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस किती आपला 3 मीटर इंटू हाईट किती काढली आपण 2.598. फाइंड आउट करूया. 1.2 म्हणजेच काय 0.5 इंटू 3 इंटू 2.598 3.897. युनिट काय असणार मीटर आहे, म्हणून मीटर स्क्वेअर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला लागणार, वाय. वाय ॲपेक्सला काढतोय. ॲपेक्स पासून सेंट्रॉइडचे डिस्टन्स आपण पाहिलेलं आहे लास्ट थेरॉटिकलमध्ये. हा वाय कसा काढायचा असतो, तर 2h/3 असतो. वाय इज इक्वल्स टू 2h/3. किंवा काय करू शकतो, h बाय हे डिस्टन्स मायनस करू शकतो. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, एकदा तुम्ही तो पहिला व्हिडिओ पाहून घ्या. इथून ते सेंट्रॉइडचं डिस्टन्स 2h/3 असतं, ह्या बेस पासून हे डिस्टन्स h/3 असतं. आपल्याला सध्या कोणतं आहे, ॲपेक्सला काढतोय, म्हणजे ॲपेक्स पासून सेंट्रॉइडचं डिस्टन्स किती असणार आहे 2h/3. 2 ॲज इट इज. हाईट किती आहे आपली 2.598 डिवायडेड बाय 3. फाइंड आउट करूया. 2.598 इंटू 2 या आन्सरमध्ये सेव्ह आहे, म्हणून डायरेक्ट डिवाइड बाय 3 करणार. 1.732. युनिट कसं असणार आहे मीटर. आलेल्या सर्व व्हॅल्यू आय एपेक्स फॉर्म्युलामध्ये पुट करूया. आय एपेक्स इज इक्वल्स टू आय एक्स एक्स किती काढला 1.461 प्लस एरिया किती काढला आपण 3.897 इंटू वाय डिस्टन्स किती काढलं 1.732 चा स्क्वेअर करा. 1.732 चा स्क्वेअर इंटू 3.897. ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून डायरेक्ट प्लस आन्सर प्लस 1.461. किती आला आपला आन्सर 13.151. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय, हे मीटरमध्ये असल्यामुळे मीटर रेस टू 4. जरी व्हॅल्यू MM असते तर MM रेस टू 4. म्हणजे आपला आन्सर काय झालं, आय एपेक्स इज इक्वल टू 13.151 मीटर रेस टू 4. आन्सर सेम आहे का, आन्सर टॅली झालं. आता नेक्स्ट फाइंड आउट काय करायचं आहे, ॲपेक्स साठी झालं, आता बेस साठी फाइंड आउट करायचं आहे.
आय बेस इज इक्वल्स टू डायरेक्ट फॉर्म्युला माहित आहे BH³ डिवायडेड बाय 12. बीची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, बेसची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू हाईट किती आहे तर फाइंड आउट केली आहे 2.598 क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेट करूया आपण 2.598 चा क्यूब इंटू 3 इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह असणार डायरेक्ट डिवायडेड बाय 12 4.383. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय मीटर रेस टू 4 mm रेस टू 4 सेंटीमीटर रेस टू 4. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये आहे तिथं मीटरमध्ये आहेत म्हणून काय म्हणणार मीटर रेस टू 4. म्हणजेच काय आय बेस इज इक्वल टू 4.383 मीटर रेस टू 4. सेम व्हॅल्यू आपण पॅरलल ऍक्सिस थेरमने फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय हा आपला सेंट्रॉइड मधून दोन ऍक्सिस जातात, एक हॉरिझॉन्टल असतो तो XX, जो व्हर्टिकल असतो तो YY. म्हणजे सेंट्रॉइड मधून जो ऍक्सिस जातो त्याला पॅरलल, त्या ऍक्सिसला पॅरलल आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतो. आता इथे बघा हा XX ऍक्सिस आहे सेंट्रॉइड मधून जाणारा, याला पॅरलल एपेक्स इथून जातोय बेस इथून जातोय, म्हणजे एपेक्सला सुद्धा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरू शकतो, बेसला सुद्धा पॅरलल ऍक्सिस वापरू शकतो. आता पॅरलल ऍक्सिस थेरमने पाहूया आय बेस इज इक्वल्स टू XX ऍक्सिसलाच पॅरलल असल्यामुळे इथं आपल्याला काय फाइंड आउट करायला लागणार IXX. जर या YY ला पॅरलल असतं ऍक्सिस तर आपल्याला IYY फाइंड आउट करावं लागलं असतं. सध्या काय आहे सेंट्रॉइड मधून हॉरिझॉन्टल ऍक्सिस पास होते त्याला हा पॅरलल आहे, मगाशी एपेक्स मध्ये हा पॅरलल म्हणून इथं सुद्धा आपण काय केलं IXX फाइंड आउट केलं. आता इथं सुद्धा XX ऍक्सिसलाच पॅरलल आहे म्हणून काय करायचं IXX फाइंड आउट करायचा. प्लस एरिया, कोणत्या ऍक्सिसला एरिया काढला तरी आपला एरिया समान असणार आहे. नेक्स्ट इथून तेथपर्यंत डिस्टन्स y स्क्वेअर, म्हणजेच बघा IXX आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके, नेक्स्ट एरिया सुद्धा आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. तर y मगाशी एपेक्स पासून तर सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स काय होतं इथून ते इथपर्यंत 2h/3 असते. आता काय करायचं या बेस पासून सेंट्रॉइडचा डिस्टन्स तो किती असतो h/3. हे डिस्टन्स h/3 हे 2h/3 डिस्टन्स असते. म्हणजेच काय होणार y इज इक्वल्स टू h/3. h किती आपला इथं फाइंड आउट केलेला आहे आपण 2.598 डिवायडेड बाय 3. फाइंड आउट करूया 2.598 डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू 0.866. युनिट काय आहे मीटर. आता सर्व व्हॅल्यू माहित झाल्या डायरेक्ट आपण पुट करूया आय बेस इज इक्वल्स टू IXX ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली 1.461 प्लस एरिया किती आहे 3.897 इंटू वाय डिस्टन्स किती फाइंड आउट केलं 0.866 स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया 0.866 चा स्क्वेअर इंटू 3.897 इज इक्वल्स टू प्लस ही आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून आन्सर प्लस 1.461 किती आले 4.383. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय मीटर रेस टू 4 mm रेस टू 4 सेंटीमीटर रेस टू 4. इथं आपल्याला काय दिलंय मीटरमध्ये व्हॅल्यू आहेत म्हणून काय म्हणणार मीटर रेस टू 4. आय बेस ही आय बेसची व्हॅल्यू आणि आय बेसची सेम आली का 4.383 4.383. म्हणजेच काय आन्सर आपलं टॅली झालं. जर आपल्याला विचारलं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून व्हॅल्यू काढा तर या आणि या मेथडनं काढायचं. जर विचारलं नसेल तर डायरेक्ट आपला फॉर्म्युला आहे एपेक्स साठी BH³ डिवायडेड बाय 4, बेससाठी BH³ डिवायडेड बाय 12. या फॉर्म्युलानं आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकतो. आता मगाशी म्हटलं सेंट्रॉइड मधून पॅरलल हा XX ऍक्सिस आहे, याला पॅरलल एपेक्स पॅरलल बेस म्हणून इथं आपण काय केलं IXX IYY वापरला. जर IYY ला पॅरलल असेल इथून किंवा इथून असं जाणार असेल तर इथं आपण काय घेणार IYY घेणार. IYYचा न्यूमरिकल नंबर 3 या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. म्हणजे सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. हा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचा देखील चांगला फायदा होईल. थँक्यू.